TYBAचा असणारा आपला जो पेपर आहे तो म्हणजे भूगोलशास्त्र विचार आणि संकल्पना. या पेपरमधील असणारा जो भाग आपला सुरू होता तो म्हणजे प्रसिद्ध अरब भूगोलतज्ञ आणि प्रसिद्ध अरब भूगोलतज्ञ जे होऊन गेले त्यांचा असणारं भूविज्ञानामध्ये कार्य किंवा त्यांनी केलेला विकास याचा अभ्यास करत असताना आपण काही गोष्टी यामध्ये पाहिलेल्या होत्या की अरब लोकांनी जे भूविज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिलं त्याचं असणारं कारणं कोणती, तर जवळपास 6 कारणं आपण यापूर्वी अभ्यासलेली होती. त्यातलं पहिलं कारण जो होतं ते म्हणजे अरब लोकांचा स्वभाव. या विषयावरती आपण बऱ्यापैकी विवेचन केलेलं आहे. फक्त थोडंसं तुम्हाला आठवण म्हणून मी सांगतो की अरब लोकांचे असणारे जे गुण आहेत त्यांचे, त्यातलं पहिलं जे होतं ते अरब लोकांचा स्वभाव. दुसरा आहे तो म्हणजे इस्लामी बंधुभाव. नंबर 3चा आहे आपण अभ्यासला तो म्हणजे धार्मिक यात्रा करण्याची आवड. चौथा जो होता तो म्हणजे व्यापार. अरब लोकांना व्यापाराची जी आवड आहे तो सुद्धा गुणधर्म प्रामुख्यानं भूविज्ञानाच्या विकासासाठी कारणीभूत असलेला दिसून येतो. त्याच्या पुढचा जो आहे 5वा तो म्हणजे सागरी नौकानयन. समुद्रामार्गे किंवा महासागरातून मोठ्या प्रमाणात प्रवास करण्याला त्यांच्या धर्मानं दिलेली जी मुभा होती तो इथेही कारण प्रामुख्यानं भूविज्ञानाच्या विकासासाठी असलेलं दिसून येतं. पुढचं जे होतं ते म्हणजे प्राकृतिक रचना, की प्रवासामध्ये विविध ठिकाणची प्राकृतिक रचना त्यांना पाहता आली, अभ्यासता आली आणि त्याचं रेखाटन त्यांनी केलं. तर हे असणारे जे घटक आहेत हे घटकामुळं प्रामुख्यानं भूविज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास केला हे आपल्याला दिसून येतं. आता याचा अभ्यास करत असताना प्रामुख्यानं की प्रसिद्ध अरब भूगोलतज्ञ आहेत त्यामध्ये पहिलं जे नाव आहे ते कोण, तर इब्न हॉकल. आता इब्न हॉकल नावाचे जे अरब किंवा मुस्लिम संशोधक होते त्यांचा अभ्यास करत असताना ते प्रामुख्यानं बगदादचे रहिवासी होते. इब्न हॉकलचा जन्म नासिबिन येथे झाला. नासिबिन नावाचं जे ठिकाण आहे अरबस्तानमध्ये बगदाद शहराच्या आसपास, तिथं त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव मोहम्मद अब्दुल कासिम असे होते. तर लहानपणापासून त्यांना प्रवासाची आवड होती. इसवी सन 943च्या मेमध्ये त्यांनी पायी जगाच्या प्रवासाला सुरुवात केली. आता विचार करा की सर्वसाधारणपणे जे 10वं शतक आहे या 10व्या शतकामध्ये हे इब्न हॉकल नावाचे जे अरब शास्त्रज्ञ होते किंवा संशोधक होते त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे 10व्या शतकामध्ये अगदी लहान वयातच त्यांनी पायी प्रवासाला सुरुवात केली. आणि त्या काळामध्ये असणारी जी साधनं होती ते अतिशय म्हणजे घोड्याच्या माध्यमातून, उंटाच्या माध्यमातून प्रवास करणं इतकंच मर्यादित त्यांचं हा प्रवासाची साधनं होती. त्यांनी पायी जगाचा प्रवास करायला सुरुवात केली. त्या काळामध्ये प्रामुख्यानं दक्षिण आफ्रिका, तिथं असणारं सहारा वाळवंट, इजिप्त, सिरिया, आर्मेनिया, त्यानंतर अझरबैजान, इराण, तुर्कस्तान इत्यादी देशांचा त्यांनी प्रवास केला. आणि त्यावर आधारित अ बुक ऑफ रूट्स नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिला. अ बुक ऑफ रूट्स हा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटलं आहे की जगाची लांबी रुंदी त्यांनी किती आहे हे त्यांनी या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि या ग्रंथामध्ये मी पाहिलेल्या इस्लामी देशाचा वृत्तांत आहे. म्हणजे त्यांनी जे अभ्यास केला, अभ्यास दौऱ्यामध्ये ज्या ज्या गोष्टी इस्लाम राष्ट्रामध्ये त्यांना पाहायला मिळाल्या त्याचं रेखाटन किंवा अभ्यास, विवेचन हे या ग्रंथामध्ये त्यांनी केलेलं दिसून येतं. अरब देशाशिवाय त्यांनी युरोपियन देशांचा भौगोलिक वृत्तांत दिलेला आहे. कशामध्ये दिलेला आहे? ए बुक ऑफ रूट्स नावाच्या ग्रंथामध्ये किंवा लिहिलेल्या त्यांनी पुस्तकामध्ये भौगोलिक वृत्तांत दिलेला दिसून येतो. कास्पियन समुद्र, काळा समुद्र, उत्तर समुद्राचा वृत्तांतसुद्धा त्यांनी त्यामध्ये दिलेला दिसून येतो. आता युरोप पूर्वी बेटाच्या स्वरूपात असावे, आफ्रिकेचा पूर्व किनारा आणखी पूर्वेकडील सरकण्याची शक्यता आहे, अशा प्रकारचे काही अंदाज हे त्यांनी त्या काळामध्ये वर्तवलेले होते. दुसरा जो अरब शास्त्रज्ञ आहे किंवा संशोधक म्हणून ज्याचा आपण अभ्यास करतो त्याचं नाव आहे अल मसुदी. आता अल मसुदीचा अभ्यास करत असताना अल मसुदी या प्रसिद्ध भूगोलतज्ञाच्या जन्माचे वर्ष निश्चित नसले तरी त्यांचा मृत्यू हा इसवी सन 956मध्ये झाला. म्हणजे अल मसुदी आणि इब्न हॉकल हे जे 2 संशोधक आहेत हे दोन्ही संशोधक हे सर्वसाधारणपणे 10व्या शतकातले आहेत हे आपल्याला इथं नमूद करावं लागतं.
त्यांचा जन्म निश्चित केव्हा झाला, कुठं झाला हे जरी माहीत नसलं तरी त्यांचा मृत्यूच मात्र इसवी सन 956मध्ये इजिप्तमधील फुस्टाट येथे झाला असं मानलं जातं. अल मसुदी केवळ भूगोलतज्ञ नव्हे तर इतिहासकारसुद्धा होते, प्रवासी होते. त्यांनी आशिया, आता किती मोठा प्रवास त्यांनी त्या काळामध्ये केला पहा, तर त्या काळामध्ये आशिया, आफ्रिका, युरोपचा विस्तृत प्रवास त्यांनी त्या काळामध्ये केला. त्याचबरोबर पर्शिया, सिरिया, आर्मेनिया, अझरबैजान, कास्पियन समुद्र, व्होल्गा, मध्य आशिया, भारत, श्रीलंका, ओमान, मादागास्कर, ग्रीक, स्पेन, इजिप्त इत्यादी देशांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. भूगोलाशिवाय हवामानशास्त्र, सागरशास्त्र, भूकंपशास्त्र, खगोलशास्त्र, त्यानंतर इस्लाम धर्मामध्ये असणारे कायदे यांचाही त्यांनी अभ्यास केला. त्यांच्या प्रमुख ग्रंथामध्ये प्रामुख्यानं ज्यांचा उल्लेख केला जातो ते कोणते आहेत तर किताब मुराज, अल दहा, किताब दुसरं जे आहे ते म्हणजे अल अशराफ, त्यानंतर अखबार, अल जमाम, त्यानंतर किताब अल अवसर इत्यादी ग्रंथांचा समावेश होतो. त्यांनी किताब अल जमाम या ग्रंथाचे जवळपास 30 खंड लिहिलेले आहेत. बघा त्या काळातला जर आपण विचार केला 10वं शतक म्हणजे आजपासून जवळपास 1000 वर्षापूर्वी अल मसुदी हा संशोधक होऊन गेला, अरब संशोधक. त्याचा कालखंड कोणाचा आहे मी सांगितलं की इब्न हॉकल, मगाशी जो आपण अभ्यास केला त्या इब्न हॉकल आणि अल मसुदी या दोन्ही संशोधकांचा असणारा जो कालखंड आहे तो एकच आहे. वरील देशाची माहिती देताना त्यांनी ग्रीक, रोमन लोकांची माहिती व स्वतः भेट देऊन मिळवलेल्या माहितींचा उपयोग केलेला दिसून येतो. त्यांनी प्रत्यक्ष जे पाहिले, जे अनुभवले त्याचा उपयोग भौगोलिक लेखनात केलेला दिसून येतो. अल मसुदीच्या मते पृथ्वीचा पृष्ठभाग हा वक्राकार आहे. त्यांनी जे संशोधन केलं या संशोधनामध्ये ते असं म्हणतात की प्रामुख्यानं पृथ्वीचा पृष्ठभाग हा वक्राकार अशा प्रकारचा आहे. कारण जहाज जेव्हा किनाऱ्याकडे येते तेव्हा त्याचे धुराडे प्रथम दिसते तर त्याचा तळभाग हा शेवटी दिसतो. भूमिखंडे आणि महासागरांचा अभ्यास त्यांनी केलेला होता. जपान हा पृथ्वीच्या पूर्वेकडील शेवटचा भाग आहे असे त्यांचे मत होते. अरेबियन समुद्र, बघा अरेबियन समुद्र त्यांच्या मते जगातील सर्वात मोठा समुद्र आहे. चीन आणि अरबस्तानच्या दरम्यान 7 समुद्र असल्याचे त्यांनी नमूद केलेले होते. कास्पियन, काळा व उत्तर समुद्राचा त्यांनी विस्तृत प्रवास करून कास्पियन समुद्र कोणत्याच समुद्राला जोडलेला नाही असे त्यांनी सांगितले. नदी म्हणजे त्यांच्या दृष्टीने व्यापारी मार्ग आहेत. अटलांटिक महासागर हिंदी महासागरात जोडला असल्याचे त्यांनी त्या काळामध्ये प्रतिपादन केलेले होते. आता आणखीन काय अल मसुदीने अभ्यास केला तर प्राकृतिक भूगोलातील अल मसुदींचे कार्य महत्त्वाचे आहे. भू आकाराचा अभ्यास त्यांनी केला. अपक्षय चक्राबद्दल त्यांनी म्हटलेले आहे की जगात कोणतेही स्थान कायमचे पाण्यात किंवा जमिनीवर नसते. त्यात बदल घडवून आणणारी प्रक्रिया कार्यरत असते. यात नद्यांची भूमिका महत्त्वाची आहे. वनस्पती आणि प्राणी याप्रमाणे स्थळांना विकास व ऱ्हास यातून जावे लागते. की पृथ्वीच्या भूपृष्ठावरती असणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत की ह्या गोष्टी ह्या कायम नाहीत. भूपृष्ठावरती असणारे भूमिखंड असतील किंवा महासागराचे भाग असतील, हे सगळ्या गोष्टी ह्या काय आहेत तर त्या तात्पुरत्या स्वरूपात आहेत. निसर्गाच्या दृष्टीने जर पाहिलं तर तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. काही हजार, काही लाख वर्ष, काही कोटी वर्षानंतर ह्या गोष्टी आपल्याला दिसणार नाहीत. आणि याचं मुख्य कारण काय तर अल मसुदींनी त्या काळामध्ये सांगितलं 1000 वर्षापूर्वी 10व्या शतकामध्ये काय सांगितलं तर या गोष्टींचं पृथ्वीच्या भूपृष्ठावरती एक अपक्षय चक्र हे कार्यरत आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला मी हे युनिट सुरू करण्यापूर्वी सांगितलेलं होतं की पृथ्वीच्या भूपृष्ठावरती काही बाह्य कारक आहेत. पंचमहाभूत ज्याला आपण म्हणतो, ऊन, वारा, पाऊस, नद्या, हिमनद्या, वाहतं पाणी, हे काय करतात तर हे निसर्गाचे एजंट आहेत आणि हे भूपृष्ठामध्ये बदल घडवून आणतात. भूकंप असतील, ज्वालामुखीचे उद्रेक असतील आणि त्यातून काय होतं तर हा भूपृष्ठ हा बदलतो. तर अल मसुदींनी हवामानाचा विस्तृत अभ्यास केलेला होता त्या काळामध्ये. बघा त्यांनी ज्या विविध देशांचा प्रवास केला त्यांच्या हवामानाचे विस्तृत वर्णन त्यांनी त्यामध्ये केलेलं आहे. प्रवासात हवामानामुळे येणाऱ्या अडचणींचा उल्लेखसुद्धा त्यामध्ये केलेला दिसून येतो.
आता त्यानंतरचे जे शास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे अल बिरुनी यांचं नाव अबू रेहान मुहम्मद असं होतं. त्यांचा जन्म उझबेकिस्तानमध्ये झाला. तेथील राजपुत्रांनी अनेक विद्वानांना शिष्यवृत्त्या देऊन विविध क्षेत्रातील अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले. अल बिरुनींनी वैदिक गणित, भाषाशास्त्र, साहित्य, तत्त्वज्ञान आणि प्रवास यासाठी शिष्यवृत्ती दिलेली होती. बिरुनीचा विनोदी स्वभाव, प्रगल्भ बुद्धिमत्ता, चिकित्सक दृष्टिकोन, प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा होता. तर असे काही गोष्टी या शास्त्रज्ञाकडे होत्या आणि म्हणून त्यांनी काय केलं तर बिरुनी या पार्शियन शब्दाचा अर्थ परदेशी असा होतो. यावरून तो तेथे बाहेरून आलेला होता हे असं मानलं जातं. ज्ञान मिळवण्यासाठी त्यांनी फार कष्ट घेतले. त्यांनी ग्रीक ग्रंथाचा अभ्यास त्यांच्या अरेबीतील भाषांतरावरून केला. बघा, काही ग्रीक ग्रंथांचा अभ्यास त्यांच्या अरबीतील भाषांतरावरून केला. त्याला तुर्की, पर्शियन, रोमन, सिरियाक इत्यादी भाषा ह्या अवगत होत्या. आता अल बिरुनी यांनी वयाच्या 45व्या वर्षी संस्कृत भाषा त्यांनी त्या काळामध्ये शिकले. खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी त्यांनी मुलतान, पेशावर, गझनी, काबूल या शहरात वास्तव्य केल्याचे नोंदी आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यांचा मृत्यू हा 1039 झाला. कुणाचा? अल बिरुनी या शास्त्रज्ञाचा. तर अशा प्रकारे प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात अभ्यास हा अरब शास्त्रज्ञांनी सुद्धा त्या काळामध्ये केलेला होता. हे आपल्याला या शास्त्रज्ञांच्या अभ्यासावरून प्रामुख्यानं दिसून येतं. तर या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या पिरियडला आपण कंटिन्यू करू.